अमरावती जिल्ह्यामध्ये काल अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आणि शहरातील पावसामुळे प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी समोर आल्यात। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅम्प रोड भागात असलेल्या एका कॉम्प्लेक्समधील 9 दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि अजून सुद्धा पाण्याचा निचरा झालेला नाहीये। त्यामुळे व्यापाऱ्यांचं यात मोठं आर्थिक नुकसान झालंय आणि आज सुद्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। असं असताना महापालिकेच्या पाणी निचरा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। व्यावसायिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। काल अमरावतीमध्ये मान्सूनचा पहिलाच मुसळधार पाऊस जो आहे तो बरसला आणि या पहिल्याच पावसात जिल्हा प्रशासनाची मोठ्या प्रमाणात पोलखोल झालेली आहे। मी अमरावती शहरातील या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा हा मार्ग आहे, इरविन चौक जिल्हाधिकारी कार्यालय। या मार्गावर जे दुकान आहेत त्या दुकानाची पहिल्याच पावसात काय अवस्था झाली आपण पाहू शकतो। काल जवळपास 1.5 ते 2 तास पाऊस बरसला आणि या पावसामध्ये आपण पाहू शकतो हे बेसमेंटला असलेली जी दुकान आहे त्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे, पावसाचं पाणी जे आहे ते पूर्णपणे गेलं आणि या दुकानात पावसाचं पाणी शिरण्यामुळं या दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी पाऊस पडलेला होता। महानगरपालिकेने अंडरग्राऊंड ड्रेनेज जे आहे त्या ड्रेनेजचं बांधकाम केलेलं आहे, मात्र ते व्यवस्थित नाही केल्यानं त्याचा निचरा होत नाही आणि पावसाचे पाणी जे आहे ते तुडुंब भरलं राहते। आपण या ठिकाणी पाहू शकतो की जवळपास अर्धा फूट पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे आणि दुकानदार जे आहे या ठिकाणी पाणी काढण्याचं काम जे आहे ते करत अनेक फाईल्स जे आहे त्या फाईल्सच्या दुकानातल्या जे आहे त्या ओल्या झालेल्या आहे। लाखो रुपयाचं नुकसान जे आहे ते दुकानदारांना झालं। दादा मला सांगा, नेमकं काय नुकसान झालं तुमचं आणि किती वाजता हा पाऊस आला होता आणि यापूर्वी महानगरपालिकेने कधी तुमची काही काळजी घेतलेली आहे काय? काल 4 वाजताच्या दरम्यान पाणी आलं आणि या पाण्याच्यानं आमच्या दुकानातील सर्व महत्त्वाचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते ओले झाले। याला कारण जे आहे अमरावती महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहे ते जबाबदार आहे, कारण त्यांनी जो गरला चौकातून सडकेचा स्लोप आहे तो सर्व स्लोपचं सडकीचं पाणी जे आहे ते आणून आमच्या मार्केटच्या होलमध्ये सोडलेलं आहे। आउटलेट चुकीचं काढलंय त्यानं। गरला चौकापासून तर आमच्या मार्केटपर्यंत कुठेही रस्त्याचं पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने ते पूर्ण पाणी आमच्या मार्केटमध्ये शिरत आहे। तेव्हा योग्य रीतीने इथे जे आहे स्लोप काढून आमच्या मार्केटमध्ये नेहमी जे पाणी घुसत आहे तिच्यावर सिटी इंजिनियरवाल्यांनी काहीतरी उपाययोजना करावी। या ठिकाणी महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी पाणी काढण्यासाठी आले नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे। व्हिडिओ सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती।